ही गोष्ट आहे भूमिपुत्रांची. एका हातात नागर आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन शत्रूच्या छाताडावर नाचणाऱ्या मराठ्यांची. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या थळपांढरीतल्या हजारो मावळ्यांच्या स्वाभिमानाची. गोष्ट आहे भगव्याच्या सावलीत 18 पगड जातींना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्र धर्माची. शहाजीराजे जिजाऊ मातेनं आपल्या शिवबाच्या काळजात कोळवायापासूनच स्वराज्याचं स्वप्न रुजवलं होतं. हे स्वराज्य कुठल्या बी स्वार्थासाठी नव्हतं. या भूमीतल्या भूमिपुत्राला, कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला गुलामगिरीतनं बाहेर काढून स्वातंत्र्य समतेचं राज्य निर्माण करण्यासाठी होतं. शिवबानं इथल्या शेतकरी तरुणांच्या मधनं सेनापती तयार केले. इतिहासकार बाळकृष्ण म्हणतात, he turns lambs into lions. शिवाजी राजेंनी तिथल्या शेळींपासून शिवणवा निर्माण केले. मुठभर लढवय्यांना हाताशी धरून गनिमी काव्यासारखी आउट ऑफ द बॉक्स युद्धनीती वापरली आणि गनिमांची पाळता भुईत वडी केली. ही बी लीड बाय फ्रंट, स्वतः नेतृत्व घेऊन जुलूम जबरदस्तीच्या राजवडीला झुगारून शिवबानं कोवळ्या वयापासून पाहिलेलं स्वप्न साकार केलं, स्वराज्य उभारलं. साध्या भोळ्या रयतेच्या मनात शिवाजी महाराज अनभिषिक्त राजे होते. ह्यो राजेपणा सिद्ध करायला त्यांना कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नव्हती, कुठल्या विधीची, मंत्राची, अभिषेकाची गरज नव्हती. तरी मी राजांनी रितसर विधिवत राज्याभिषेक का करून घेतला असेल, ह्यो प्रश्न मला नेहमी पडायचा. शिवशंकर आणि भवानी मातेला मनापासून पूजणारे राजे कर्मकांडाच्या आहारी गेल्याचे एक बी उदाहरण नाही. एक बी लढाई अशी नाही जी राजांनी पंचांगण मुहूर्त बघून लढली. एक एक गनिम कापताना जिवंत वापस नव्हती पण नाही.